मुंबई एक शहर जेव्हा झोपतं तेव्हा अनेक गुपितं जागे राहतात। साल 2020 मध्ये एका रात्री मुंबईच्या malaडमधील एका इमारतीतून दिशा सालियानी या तरुणीचा मृतदेह आढळतो। काहींनी याला अपघात म्हटलं तर काहींनी गूढ आणि काहींनी थेट हत्या। पण या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडून दिली। याचं कारण होतं दिशा सालियान मृत्यू प्रकरण। आरोपी म्हणून नाव पुढे आलं ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आदित्य ठाकरे यांचं। अनेक दिवसांपासून या घटनेचा तपास न्यायालय या सगळ्या गोष्टी सुरू आहेत। वर्ष उलटली, तपास झाला आणि अखेर मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी कोर्टात एक प्रतिज्ञापत्र सादर केलं। त्यात त्यांनी ठामपणे म्हटलं आहे की दिशाचा मृत्यू हा अपघाती होता। त्यात कोणताही अपघात किंवा हत्या झाल्याचा पुरावा आढळलेला नाही। हे संपूर्ण प्रकरण सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राजरोखंद्र। आता थेट आदित्य ठाकरेंचं या प्रकरणात नाव आल्यामुळे राज्यभरच नव्हे तर देशभरात या प्रकरणाची चर्चा सुरू झाली होती। दिशेचे वडील सतीश सलियन कोर्टात गेले। सतीश सलियन यांनी या प्रकरणात न्याय मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली। यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला 2 आठवड्यात भूमिका स्पष्ट करण्याचा अंतिम इशारा दिला। मात्र न्यायालयाच्या आदेशानंतर सुद्धा राज्याचे मुख्य सचिव नव्हे तर मालवणी पोलीस ठाण्यातील एक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानेच उत्तर दिलं। हे कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रकरण अधिकच संवेदनशील झालं आहे। यामुळे आदित्य ठाकरेही मैदानात आले। याच घडामोडीमध्ये आणखी एक वळण आलं। शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील हस्तक्षेप याचिका दाखल केली। यानंतर त्यांनी कोर्टाला सांगितलं की या प्रकरणात आमचं म्हणणं ऐकून घ्या, कारण या आरोपाचा थेट परिणाम आमच्यावर होत आहे। पण दुसऱ्या बाजूने सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांनी ठामपणे सांगितलं की आदित्य ठाकरे हेच या प्रकरणात मुख्य संशयित आहेत, त्यामुळे त्यांना याचिकेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही। त्यांची याचिका फेटाळून लावण्यात यावी। या सगळ्या गोंधळात सरकारी वकील प्राजक्ता शिंदेंनी देखील कोर्टाकडे विनंती केली, आम्हाला आणखी थोडा वेळ द्या जेणेकरून आम्ही सीबीआय चौकशीबाबत आमची भूमिका स्पष्ट करू शकू। त्यामुळे आता कोर्टाने ही विनंती मान्य करत सुनावणी 2 आठवड्याकरता पुढे ढकलली आहे। दिशा सालियान आणि अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात अनेक जनहित याचिका दाखल झाल्या होत्या। यातील एका याचिकेत आदित्य ठाकरे यांचं नाव थेट घेण्यात आलं। त्यामुळे त्यांनी आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात स्वतः अर्ज दाखल केला। त्यांच्या अर्जात असं म्हटलंय की ही याचिका जनहितासाठी नसून वैयक्तिक अकासातून दाखल करण्यात आली आहे। खोटा प्रचार करून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिमेला ठेस पोहोचवण्यासाठी हे कटकारस्थान रचण्यात आलं आहे। आता या सगळ्या गोष्टीत एक राजकीय नेत्याचं नाव असेल तर मग राजकारणी मंडळी काय शांत बसणार आहेत का? असं काय झालं की राजकारणी मंडळी लंगर लुटलो अशा प्रकारच्या हेतूतच बडेमार करायला सुरुवात करतात। त्याचप्रमाणे भाजप नेते नारायण राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी देखील या प्रकरणात आक्रमक पावित्र्य घेतला होता। त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी असाही दावा केला आहे की भाजप नेते नारायण राणे आणि पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी खोटे आरोप केले आहेत। जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्यावर काही बेकायदेशीर कारवायांमुळे गुन्हे दाखल झाले होते। आता हेच लोक सुडबुद्धीने काम करत आहेत। या संपूर्ण प्रकरणात आदित्य ठाकरे म्हणतात की दिशा आणि सुशांत यांच्या मृत्यूबाबत महाराष्ट्र पोलीस, बिहार पोलीस आणि सीबीआय या तिन्ही संस्थांनी तपास पूर्ण करून निकषापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यामुळे नवीन याचिका दाखल करणं ही वेळ आणि संसाधनाची नासाडी आहे। पण कोर्टाने अंतिम निर्णय अद्याप दिलेला नाही। पुढील सुनावणी 2 आठवड्यानंतर होणार आहे। त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। दिशा सालियनचा मृत्यू एक रहस्य होता। आजही काहींच्या मनात तो प्रश्न ठेचून जातो, खरंच हे अपघात होता का की यामागे काही काळ सत्य दडलेलं आहे? कोर्ट काय निर्णय देईल याची उत्सुकता सर्वांनाच आहे। पण एक गोष्ट मात्र खरी, अशा घटना आपल्याला सतत आठवण करून देतात की प्रत्येक सत्य उघड होण्यासाठी वेळ लागतो, पण तो दिवस येतोच। आणि या प्रकरणात देखील ही गोष्ट लवकरच समोर येईल। बाकी या प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आणि जर दैनिक राजरोखंद्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।